हा जो मुद्दा सारखा भाजपकडनं मांडला जातोय की ही सक्ती नाहीये, ही कुठलीही भाषा निवडू शकता, पण याच्यामध्ये दोन पेच आहेत. एक पहिला बेसिक प्रश्न, 3 भाषा पहिलीच्या इतक्या उमलत्या वयामध्ये, उमलतं काय म्हणजे फूल पण अजून बनलेलं नाहीये, कळीच्या पातळीला असताना मुलाचं सगळं वाढणं, मुलीचं एकदम 3 भाषा आणल्या जात आहेत. आणि तिसऱ्या भाषेत हिंदीची सक्ती नाहीये. नवनाथ, तुम्ही सुद्धा महाराष्ट्र फिरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात काय तेलुगू शिकणार आहेत का, विदर्भामध्ये उरिया शिकणार आहेत का, आमच्या खानदेशामध्ये बंगाली शिकणार आहेत? असं होणार नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. प्रामुख्यानं शेवटी काहीच नाही, तिसरा भाषा निवडावीच लागणार आणि ते अनिवार्य आहे तिसरी भाषा निवडणं. ती मात्र मग काय निवडायची, कारण दुसरा पर्याय नाही तर हिंदी. मग हा शब्दच्छल कशाला, नवनाथ? प्रसन्नजी, आपण बघतो की नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून बहुतांश राज्यांनी 3 भाषेचं धोरण स्वीकारले आहे. फक्त तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांचा अपवाद आहे. बाकी सर्व राज्यांनी 3 भाषांचं धोरण स्वीकारलंय. जेव्हा बाकी सगळी राज्य अशा पद्धती 3 भाषाचं धोरण स्वीकारतात, तेव्हा महाराष्ट्रानं देखील त्याच पद्धतीनं 3 भाषांचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मराठी आपली कंपल्सरी लँग्वेज आहे, सेकंड लँग्वेज म्हणून आपण इंग्रजीला वापर करतो, आणि आता तिसरी लँग्वेज म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला हिंदी म्हटलं होतं. परंतु आता हिंदी शिवाय आपल्याला संस्कृत देखील शिकता येईल, कन्नड देखील शिकता येईल, मल्याळम देखील शिकता येईल, पाली, आपल्या अनेक भाषा लोप पावत चाललंय, पाली सारखी भाषा आहे ती पाली भाषा देखील शिकता येईल. आणि राहिला प्रश्न की पहिलीपासून आग्रह का? जेव्हा एखादा विद्यार्थी पहिलीपासून शिकतो, आणि पहिलीला अधिक काय मुन्शी प्रेमचंदजी यांचं प्रकरण पहिलीच्या हिंदीमध्ये येणार नाहीये, किंवा संस्कृतचा एखादा अवघड श्लोक पहिलीच्या संस्कृत भाषेमध्ये येणार नाही. बेसिक भाषेची ओळख ही पहिलीपासून केली जाईल. जर का पहिलीपासून बेसिक भाषेची ओळख केली तर पुढे दुसरी, तिसरी, चौथीला त्याला विद्यार्थ्याला पुढचा अभ्यासक्रम करताना ते सोयीस्कर होईल. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केली होती विलासराव देशमुख यांनी, तेव्हा देखील असाच आरडाओरडा करण्यात आला होता की पहिलीपासून इंग्रजी सक्तीची काय गरज आहे, 5वी पासून होते तर त्याचा फायदा होईल. परंतु जेव्हा आपण बघितलं की पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केली, त्याच्यानंतर थोडासा आपल्या महाराष्ट्रीयन मुलांवर चांगला परिणाम झाला आणि इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी मुलं सुधारू लागले. त्याच पद्धतीनं तिसरी भाषा जर का विद्यार्थ्यांना येत असेल तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल, आणि विद्यार्थ्यांना ही तोंड ओळख केली जाईल. पहिलीला अगदीच काय हार्ड, एकदम अवघड असं हिंदी, अवघड असं संस्कृत, अवघड असं पाली शिकवलं जाणार नाही. त्यातले बेसिक स्किल, अक्षर ओळख एवढीच पहिलीला असेल, आणि टप्प्याटप्प्याने पुढची भाषा शिकवली जाईल. ठीक आहे. मी नवनाथ, तुमचा प्रश्न मी पुन्हा यशवंत किल्लेदारांना विचारतो. यशवंतजी, नवनाथ यांच्या म्हणण्याचे 2 प्रमुख पॉइंट्स